नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दिनकर देवदास नागरे ॲग्रिकॉज यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करत आहे। आज मी आमचे मित्र उद्धव चव्हाण यांच्या शेतामध्ये आलेलो आहे। आता हा जो प्लॉट दिसायला तुम्हाला हा कारल्याचा आहे। तर सध्या हा म्हणजे एप्रिल एंडिंग आहे, आज 30 तारीख आहे, परंतु मे महिन्यामध्ये एक जवळपास शेवटच्या एंडिंगला टेम्परेचरचं जे प्रमाण आहे वाढण्याची शक्यता वर्तवलेली आहे हवामान तज्ज्ञांनी। तर याच्यामध्ये तुम्हाला आता ही जे टेम्परेचर तुम्हाला मेंटेन करायचं हे मल्चिंग करते, परंतु ही जी स्पेस दिसते तुम्हाला ही टोटल, तर याच्यामध्ये तुम्हाला प्लॉट जगविण्यासाठी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपल्याकडे जर समजा पाणी असेल तर हे पाणी टोटल तुम्ही सोडून द्यायचं ह्या ओळीनं अशा मधल्या, हा ओलावा वगैरे व्यवस्थित राहतं आणि टेम्परेचर मेंटेन राहतं। त्याच्यानंतर जर समजा ज्याच्याकडे पाणी नसेल तर पाणी जर नसेल तर त्यासाठी पर्याय म्हणून एक आहे की ज्याच्याकडे ऊस वगैरे आहे किंवा पाचट आहे किंवा गवत आहे। गवत हे तुमचं विदाऊट बियाचं असलं पाहिजे, नाही तर तुम्हाला पुढं प्रॉब्लेम येऊ शकतो। तर ते गवत किंवा काडी कचरा जे आहे तुमचा, तर ते नैसर्गिक जी मल्चिंग आहे तर ती तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला टाकता येते। तर टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। धन्यवाद।